तर हाय हॅलो नमस्ते. आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत पालक पापड रेसिपी. मोस्ट रिक्वेस्टेड अशी रेसिपी आहे. अगदी छान कुरकुरीत खमंग असे पापड तयार होतात आणि उन्हाळी वाळवणातील हा पदार्थ म्हणजे अगदी छान असा कुरकुरीत खमंग असा लागणारा पदार्थ आहे. तर उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ झालाच पाहिजे. तर अगदी छान अशी स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे आणि रेसिपी पूर्ण पाहायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर आपण इथे 2 किलो असे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे रेशनचे तांदूळ आहेत. त्याऐवजी तुम्ही इथे कोणतेही सुवासिक तांदूळ घेऊ शकता. छान खसखस अगदी नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत तांदूळ धुवून आणि 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. तर तांदूळ इथे सुकून आपण अगदी छान बारीक असं पीठ गिरणीमधून दळून आणलेलं आहे. अगदी बारीक असं दळून आणायचं. तर कधीही मेजरमेंट घेताना अशा प्रकारे जी वाटी तुम्ही घेणार आहात ते अशा प्रकारे सपाट वाटी करून खूप जास्त फुलवरून घेतली. पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण हे चुकल्या जातं आणि रेसिपी 100% फसते. त्यामुळे अशा प्रकारे वाटी प्लेन करून पीठ भरून घ्यायचं. तर हीच वाटी आपण 3 वाट्या असे पीठ घेतलेलं आहे. तर त्यानंतर हीच वाटी भरून आपण इथे पाण्याचं प्रमाण देखील घेणार आहोत. ज्यावेळेस आपण वाटी अगदी गच्च भरून घेतो त्यावेळेस पीठ जास्त होतं आणि वाटी आपण ज्यावेळेस पाणी भरून घेतो त्यावेळेस सपाट अशी भरल्या जाते. त्यामुळे इथे प्रमाण चुकतं. त्यामुळे वाटी अगदी सपाट करूनच घ्यायची. त्यानंतर 3 वाटी पिठासाठी आपण इथे 6 वाट्या असं पाणी घेतलेलं आहे. तर 6 वाट्या पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 1 वाटी उकळी आल्यानंतर काढून ठेवायचं आहे. तर तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील. अगदी एका वाटीला 1.5 वाटी असं प्रमाण घेतलेलं असतं. तर तरीही काहीच हरकत नाही. तुम्ही ट्राय करून पाहू शकता. पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं मला तरी वाटतं. तर आपण इथे पाण्याला उकळी काढून घेऊया. त्यासाठी मी इथे 20 ते 25 अशा प्रकारे पालकाची पानं घेतलेली आहेत. अगदी छान कोवळी ताजी पानं घ्यायची म्हणजे आपले पापड देखील अगदी छान टिकले जातात. 2 गड्डे असा गावरान लसूण घेतलेला आहे. चवीनुसार हिरवी मिरची. तर तुम्ही इथे जिरे देखील घेऊ शकता. तर अगदीच मोठा लसूण घेतला असला तर तो सोलून घेतला तरीही चालेल. तर मी इथे लसूण सोलून घेतलेला नाही. त्यामुळे मी अगदी थोडं पाणी ॲड करून हे मिश्रण मिक्सरला फिरून घेतलेलं. खूप जास्त पाणी ॲड करायचं. अगदी थोडं पाणी ॲड करून आपण याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. तर आपण ही मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आपण सालं काढून घेतलेले नाही. त्यामुळे आपण इथे ही गाळून घेणार आहोत. अगदी छान अशी फाईन आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे. तुम्ही अगदी सालं काढून घेतले तर ही स्टेप स्किप केली तरीही चालेल. तर आपल्या इथे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण 1 वाटी पाणी बाजूला काढून ठेवूया. त्यानंतर आपण यामध्ये तेल ॲड करून घेणार आहोत. तर पोहे खायच्या चमच्याने आपण इथे 2 चमचे असं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि केटलीमधली उबळ पाहिली तर अर्धी उबळ आपण इथे ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे तेल ॲड केल्यामुळे आपलं मिश्रण खाली चिकटल्या जात नाही. त्यानंतर 1 चमचा आपण इथे जिरे ॲड करून घेऊया. तुम्हाला अगदी स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही थोडेफार कमी जास्त टाकले तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी पापडखार ॲड केलेला आहे. तर तुम्ही अगदीच खाण्याचा सोडा इथे यूज केला तरीही चालेल. पण पापडखार ॲड केलेला कधी बेस्ट. त्यानंतर चवीनुसार आपण इथे मीठ ॲड करून घेऊया. तर आपण हे सगळं मिश्रण ॲड केल्यानंतर आपण इथे 3 चमचे असं पांढरे तीळ ॲड करून घेतलेले आहेत. तेही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण ही तयार करून घेतलेली पेस्ट आपण इथे ॲड करून घेणार आहोत. डार्क असा पालक पापडाचा कलर पाहिजे असला तर तुम्ही इथे अगदीच 2 ते 3 थेंब कलर ॲड करून घेतला तरीही चालेल. कारण आपल्या इथे या मिश्रणाला उकळी आल्यानंतर थोडेसे पापड फेंट कलरमध्ये तयार होतात. त्यानंतर उकळी आलेली आहे. हे मिश्रण ॲड केलं की लगेच उकळी येते. उकळी आलेली आहे. आपण हे पीठ यामध्ये टाकून घेऊया. अगदी एका जागेवर नाही टाकायचं. साईडला पूर्ण पसरून घ्यायचं आणि अशा प्रकारे पोळी लाटायच्या बेलण्याने आपण इथे होल करून घेणार आहोत. म्हणजे हे पाणी याच्यावरती चढल्या जातं अगदी अर्धा मिनिटभर. त्यानंतर फक्त 1-2 सेकंदासाठी झाकण ठेवायचं. पूर्ण उकळी पाण्यावर जाते. जरी नाही गेली तरी काहीच हरकत नाही. अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया. अगदी तुम्ही बेलण्याने देखील हे मिक्स करून घेऊ शकता किंवा तुम्हाला ज्याने कम्फर्टेबल वाटेल त्याने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत आणि राहिल्याच तर काय करायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत. तुम्हाला जर गॅसवर हे व्यवस्थित मिक्स करता येत नसेल तर अगदी तुम्ही खाली 1 मिनिटासाठी खाली घेतलं मिक्स तर मी अगदी छान असं करून घेतलेलं आहे. आणि जर थोड्याफार गाठी राहिल्या असल्या तर अशा प्रकारे थोड्याशा दाब देऊन आपण ह्या काढून घ्यायच्या आहेत. शक्यतो यामध्ये गाठी होतच नाहीत. पाण्याचं त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. तर तुमच्याकडं जर रोटी मेकर नसेल तर अशा प्रकारे थोडंसं घट्ट पीठ असलेलं हे बरंच. रोटी मेकर जर असेल तर थोडंसं पातळ पीठ केलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर ओला कपडा आपण यावरती टाकून अगदी 5 ते 7 मिनटं हे झाकून ठेवणार आहोत.
तर 5 ते 7 मिनिटानंतर आपण हे पीठ पाहूया. अगदी छान यामध्ये वाफ तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपण हे झाकण काढून घेऊया. तर झाकण काढून घेतलेलं आहे. थोडासा पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि पीठ चेक करायचं. अजिबात हाताला इथे पीठ चिकटलेलं नाही, म्हणजे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं. तर आपण इथे गॅस बंद करून घेऊया. तर मला एकूणच हे पीठ तयार करायला घेतल्यापासून तर चेक करेपर्यंत म्हणजे अंदाजे मला इथे 15 ते 16 मिनटं हे मिश्रण तयार करून घेण्यासाठी लागलेलं आहे. त्यानंतर मी इथे अशा प्रकारे कपड्याची बॅग किंवा मग गव्हाच्या वगैरे बॅग येतात, त्या बॅग मी अशा प्रकारे इथे कट करून घेतलेली आहे. तर मी इथे कपड्याची बॅग कट करून घेतलेली आहे. डिंकाचं पाणी करून घेतलेलं आहे. तेलापेक्षा डिंकाचं पाणी कधीही बेटर. तेलाने नंतर पापडाचा डब्यामध्ये भरून ठेवल्यानंतर कुब्बट असा वास येतो. त्यामुळे आपण इथे डिंकाचं पाणी यूज करायचं. पूर्ण आपण कापडाला डिंकाचं पाणी लावून घेऊया आणि हे मिश्रण या कापडावर टाकून घेऊया. एखादी अर्धी गाठ राहिलीच असेल तर ते अशा प्रकारे आपण इथे चोळून घ्यायचे आहे, म्हणजे गाठी यामधल्या फुटल्या जातात. तुम्ही अगदीच हाताने वगैरे मिक्स करायला गेलात तर हे मिश्रण खूप जास्त गरम असतं, त्यामुळे हाताला चटके लागू शकतात. किंवा अगदी प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून देखील तुम्ही ही प्रोसेस केली तरीही काहीच हरकत नाही. अशाच प्रकारे प्रोसेस करून आपण मागच्या वर्षी नाचणीच्या म्हणजे नागलीच्या पापडाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तेही पापड अगदी छान असे होतात. तो देखील तुम्ही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. त्यानंतर आपलं इथे पीठ अगदी थोडंसं असं गरम आहे. पूर्ण आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा डिंकाच्या पाण्याचा हात लावायचा आणि याचा एक गोळा तोडून घ्यायचा. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये छोटे किंवा मोठे तुम्ही याचे गोळे तयार करून घेऊ शकता. तर आपण इथे छान हे हातावर मिक्स करून घेऊया. हाताला चिकट वगैरे नाही तर मिक्स करण्याची गरज पडत नाही, पण फक्त चिकटत नाही हे दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि ओला कपडा आपण यामध्ये गुंडाळून अगदी हे मिश्रण पुन्हा एकदा डब्यामध्ये घालून ठेवणार आहोत. म्हणजे हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहिलं तर तुमच्या पापडाला कुठेही चिरा वगैरे जात नाहीत. त्यानंतर आपण इथे प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याला देखील पूर्ण प्लास्टिकला आपण डिंकाचं पाणी लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे थोडंसं मिश्रण जर घट्ट करून तुम्ही कोणत्याही प्रकारचे पापड बनवले तर ते खाली प्लास्टिकला अजिबात चिकटत नाहीत, पण थोडीशी सावधगिरी म्हणून लावायला काहीच हरकत नाही. त्यानंतर मी इथे अशा प्रकारे प्लास्टिकचे जे पेपर असतात ते कापून घेतलेले आहेत. तुम्ही बटर पेपर घेतला तरीही चालेल. त्या दोन्हीलाही आपण खालच्या आणि वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे डिंकाचा. अशा प्रकारे प्लेट घेऊन त्याने प्रेस करून घ्यायचं आहे. तर तुमचं इथे पीठ अगदीच व्यवस्थित झालेलं असलं तर पापड तयार होईल. किंवा मग अगदी शेवटी जर पीठ हे थंड झालं तर तुम्ही पाहू शकता आपला इथे अगदी छान असा पापड तयार झालेला आहे. पीठ थंड झाल्यानंतर अगदीच पापड तर काय करायचं ते देखील सांगते. प्रकारे उंडा घ्यायचा, प्रेस करून घ्यायचा, प्लेट बाजूला ठेवून द्यायची. अगदी प्रॉपर असा प्रेस होत नाही, थोडासा जाड असा पापड राहतो. त्यावेळेस अशा प्रकारे बेलण्याने तुम्ही लाटून घेऊ शकता. अगदी छान पातळ अशा आपण इथे पापड तयार करून घेणार आहोत. पूर्ण कृती आपण इथे स्टेप बाय स्टेप पाहिलेली आहे. तुम्हाला आपली हे पापडाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर आपल्या इथे हा देखील पापड तयार झालेला आहे. आपण हा टाकून घेऊया. अशाच प्रकारे आपण इथे आणखी पापड तयार करून घेऊया. तर आपले इथे तुम्ही पाहू शकता पापड अगदी छान असे तयार झालेले आहेत. तर 2 दिवस वाळल्यानंतर तुम्ही पापड आपले पाहू शकता. अगदी छान असे दिसत आहेत आणि अगदी पातळ ट्रान्सपरंट असे पापड इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला एकंदरीत ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. त्यानंतर आपण इथे पापड तळून देखील पाहणार आहोत. तर मी सुरुवातीला सांगितलं जसं की आपण वाळल्यानंतर याचा कलर थोडासा फेंट होतो आणि तळल्यानंतर आणखी जास्त फेंट होतो. तर तुम्ही त्यावेळेस अगदी सुरुवातीला आपण जेव्हा उकळी काढून घेतो मिश्रणाला त्यावेळेस अगदी कलर ॲड केला तरीही चालेल. तर तुम्ही इथे आपण तळल्यानंतर पापड पाहू शकता. तर आपण ज्यावेळेस पापड टाकतो त्यावेळेस पापड पाहू शकता आणि तळल्यानंतर पापडाची साईज पाहू शकता. अगदी छान मस्त असे पापड आपले इथे फुलत आहेत. तर अशाच प्रकारे आपण इथे आणखी पापड तळून घेऊया. तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. आणि अशाच प्रकारे वाळवणाच्या रेसिपीज देखील खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते देखील तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर हे आपण इथे पापड तोडून देखील पाहूया. अगदी छान पटपट असा तुटला जातो आणि छान असा कुरकुरीत तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.